मित्रांनो, ॲन ऍपल आणि दी ऍपल कुठे वापरतात ते तुम्हाला माहित आहे का? ॲन ऍपल कधी वापरायचे आणि दी ऍपल कधी वापरायचे? तर ॲन ऍपल ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला आपण कोणत्याही एका विशिष्ट ऍपल विषयी बोलत नाही, तर अशा वेळी आपण ॲन वापरतो. आणि जर आपण त्या ऍपल विषयी पहिल्यांदा बोलत असू किंवा एका विशिष्ट ऍपल विषयी आपण बोलत नसू त्यावेळेला आपण ॲन ऍपल वापरतो. उदाहरणार्थ, आय वॉन्ट टू ईट ॲन ऍपल. इथे मी जनरल ऍपल विषयी बोलत आहे, विशिष्ट कुठल्या ऍपल विषयी बोलत नाहीये. शी बॉट ॲन ऍपल फ्रॉम द मार्केट. थोडक्यात म्हणजे ॲन कधी वापरायचे? तुम्ही कोणत्याही ऍपल विषयी बोलत असाल त्यावेळेला तुम्हाला ॲन वापरायचे आहे. याच विरुद्ध दी ऍपल कधी वापरायचे? तर तुम्ही एका विशिष्ट ऍपल विषयी बोलत असाल त्यावेळेला तुम्हाला दी ऍपल वापरायचे आहे. दी ऍपल जेव्हा वापरतो त्यावेळेला ते ऍपल कधीतरी आधी मेन्शन केलेलं असतं, कोणत्या तरी आधीच्या वाक्यामध्ये आलेलं असतं, किंवा तुम्ही एका विशिष्ट स्पेसिफिक ऍपल विषयी बोलत असाल त्यावेळेला, म्हणजे एखाद्या सफरचंद टेबलवरती ठेवलेलं असेल तर त्या स्पेसिफिक ऍपल विषयी तुम्ही बोलत असाल त्यावेळेला तुम्हाला दी ऍपल असे म्हणायचे आहे. फॉर एक्झाम्पल, the apple which was kept on the table was red and juicy. I ate the apple which you gave me. Here I am talking about specific apple. इथे मी स्पेसिफिक ऍपल विषयी बोलत आहे, म्हणजे टेबलवर ठेवलेल्या ऍपल विषयी किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने दिलेल्या ऍपल विषयी बोलत आहे. त्यावेळी आपल्याला दी ऍपल असे म्हणायचे आहे. इन शॉर्ट, आपल्याला स्पेसिफिक ऍपल विषयी बोलत असताना दी असे म्हणायचे आहे. We can use both these words in one sentence like I saw an apple on the table and the apple was very fresh. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.